रात्री कोथरूड भागात एका सर्वसामान्य व्यक्तीवर गोळीबार केला। प्रकाश धुमाळ असं गोळीबार केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। धुमाळ यांच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली आणि त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गाडीला रात्री साईड दिली नाही या क्षुल्लक कारणावरून थेट गोळीबार करण्यात आलाय। घायवळ टोळीच्या मयूर कुंभारे या गुंडानं हा गोळीबार केलाय आणि त्यावेळी त्याच्यासोबत मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत हे नामचीन गुंडही होते। त्यामुळे आता सर्वसामान्यांवर गोळ्या झाडणाऱ्या या गुंडांचा पोलीस कधी सफाया करणार असा सवाल सर्वसामान्य पुणेकर विचारतायत। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, अगदी आतापर्यंत टोळी युद्ध सुरू होतं, गुंडांवरती गोळ्या झाडत होते, पण आता यांची मजल सर्वसामान्यांच्या गळ्याला नख लावण्यापर्यंत गेलेली आहे। पोलिसांसमोर एक खूप मोठं आव्हान आहे। ही गोळीबाराची घटना काल मध्यरात्री जिथे घडली त्या ठिकाणी मी आहे आणि नक्की काय घडलं हे आपण सांगण्याचा प्रयत्न करूयात। कोथरूडमधील हे मुठेश्वर मित्रमंडळ, मुठेश्वराचं हे मंदिर आणि या मंदिराच्या समोर प्रकाश धुमाळ नावाची 36 वर्षांची व्यक्ती मित्रांसोबत बोलत उभी होती। मात्र इथून दुचाकीवरती काही जण आले आणि रस्त्यामध्ये मला तू रस्ता का देत नाही या कारणास्तव गोळीबाराला सुरुवात केली आणि इथं आपण हे जे प्रकाश धुमाळ आहेत ते पळून जाताना त्यांच्या अंगातून जे रक्त वाहत गेलं ते इथं पडलेलं आहे। पोलिसांनी हे गोल मार्किंग केलेलं आहे, 1, 2, 3 आणि त्यानंतर ही जी व्यक्ती आहे ती या दिशेला पळाली या ठिकाणी स्वतःचा बचाव करण्यासाठी, कारण 3 गोळ्या झाडण्यात आल्या। इथे आणखी एक मार्किंग आहे, या ठिकाणी आणखी एक मार्किंग आहे आणि त्यानंतर ही जी व्यक्ती आहे ती या दिशेला पळाली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी। आणि या ठिकाणी जाताना इथे काही वाहनं आहेत, या वाहनांना देखील हे जे रक्त आहे ते लागलेलं आपण पाहतो। तुम्ही वरती राहता या ठिकाणी, काय नक्की घडलं, तुम्हाला काय समजलं? नंतर बघितलं नाही काय, आम्ही रात्री बघितलं तर इथं रक्त सांडलेलं, जो कोणी असेल तो इकडे पळून गेला होता, त्यामुळे त्याचं रक्त सांडलेलं इथं। अच्छा, ही तुमची गाडी आहे? हाँ, ती माझी गाडी आहे। अच्छा, ती माझी गाडी आहे, पण आम्हाला काय झालं, ऍक्च्युली आमचे बाहेरचे एक दरवाजे आहे ना, त्यामुळे आम्हाला आतमध्ये आवाज आला नाही, टीव्ही चावला असल्यामुळं आम्ही आलेच नाही बाहेर, म्हणून आम्हाला पुढचं काही माहितच नाही असं झालं। हा जो प्रकार घडतोय असे, तर याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे ज्याचे काही दोष नाही अशावरती गोळीबार होतो, कुणाचं काय असणार आहे आता आम्ही काय सांगणार आहे? आता म्हणजे त्यांचे काय प्रॉब्लेम असणार हे आम्ही नाही ना सांगू शकत, कारण का आम्ही अगदी इथं नवीनच आहे, 1-2 वर्ष झालं, त्यामुळे त्यातलं काय आम्हाला माहित नाही। हा टोळी युद्ध संघर्ष आहे की पर्सनल कुणाचा राग? जी काही माहिती आहे ती त्या व्यक्तीचा कोणताही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये, अशा व्यक्तीवरती हा गोळीबार झालेला आहे। हा, आता ते पोलीस तपास करेलच, पण काही सांगू शकत नाही की तर आपण पाहतो आहोत नागरिकांना याबद्दल फारशी माहिती नाही, मात्र पोलिसांकडून जी माहिती मिळालेली आहे ती या प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीची कोणती गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तो मित्रांसोबत उभा होता आणि रस्ता दिला नाही एवढ्या क्षुल्लक कारणावरून हा गोळीबार झालेला आहे। यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा पुण्यामध्ये निर्माण झालेला आहे। पोलिसांची जरब खरंय, त्यामुळे पोलिसांची जरब उरली आहे का हा एक अत्यंत महत्त्वाचा सवाल मंदार इथे उपस्थित होतो आणि जे काही पुण्यामध्ये चाललेलं आहे त्या सगळ्याला कायमचा पूर्णविराम देणं हे पोलिसांच्या हातात आहे। लवकरच या सगळ्यावरती तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया।